अभिमानाचा विषय आहे, पण त्यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचून अभ्यासाचा विषय केला असता तर हा ही गडबड झाली नसती. बरोबर, ही गडबड होतीये. असं मला सांगायचं. स्मिताताई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्मिताताई, खरं तर ह्या पुस्तकाच्या अनुषंगानं मला हे पण विचारायचं आहे की जेव्हा कॉम्रेड गोविंद पानसरेंनी हे पुस्तक लिहिलं, अशा अनेक प्रसंगांना तुम्हाला आत्तापर्यंत कदाचित सामोरं जावं लागलं असू शकतं, पण ही काय मानसिकता आहे? अशा प्रकारे म्हणजे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्यायचं आणि आया बहिणींचाच उद्धार करायचा, सातत्यानं एकानंतर एक अशा प्रकारचे आरोप करायचे, आणि हे लोकप्रतिनिधी आहेत. याबद्दल तुम्ही काय सांगाल, ह्या खरं म्हणजे मानसिकतेबद्दल? यामध्ये आत्ताच या मानसिकतेबद्दल बोलताना आता देशमुख साहेब म्हणाले की आमदार गायकवाडांचा शिवजयंतीमध्ये मोठा हात असतो. आपल्याकडे अनेक जणांच्या बाबतीत आपण असं बघतो की शिवजयंती साजरी करणारे खूप जण आहेत. मागच्या वर्षी शिवजयंती साजरी करताना शिवाजी महाराजांचा जेवढा फोटो किंवा पुतळा असेल त्यापेक्षा मोठा फोटो किंवा मोठा पुतळा पुढच्या शिवजयंतीला द्यायचा, बेंबीच्या देठापासून शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा. अशा अर्थानं भक्त होणं फार सोपं असतं, पण अनुयायी व्हायचं असेल शिवाजी महाराजांच्या विचारांचं तर केवळ विचार नुसते ऐकावे लागत नाही, ते विचार आत्मसात करावे लागतात. आणि विचार आत्मसात केल्यानंतर त्यासारखी कृतीही करावी लागती. आणि कृती करणारा जो असेल तोच खऱ्या अगदी अर्थानं बरोबर, शिवाजी अगदी बरोबर. महाराजांचा वारसदार ठरतो असं मला वाटतं. नुसते विचार मांडायचे, नुसतं बोलायचं, शिवाजी महाराजांचा जयघोष करायचा आणि प्रत्यक्षात कृती मात्र शिवाजी महाराजांच्या विचाराच्या बरोबर विरोधात करायच्या, हा जो दांभिकपणा आहे, हा दांभिकपणा लोकप्रतिनिधींचा असेल किंवा शिवसैनिकांचा असेल किंवा सर्वसामान्यांचा, तो दांभिकपणा उघड करणं गरजेचं आहे. आपल्याला 100% शिवाजी महाराज होता येणार नाही ही गोष्ट खरीच आहे, पण विचार ऐकल्यानंतर किमान 1-2% आपल्याला शिवाजी महाराजांसारखं वर्तन करणं, त्यांच्या विचारानुसार वागता येणं सहज शक्य आहे. पण ती ही गोष्ट या आमदारांना जमलेली दिसत नाहीये. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जर ते पुस्तक अगोदर वाचलं असतं, पूर्णतः वाचल्यानंतर जर त्यांनी फोन केला असता तर मला वाटतं की त्यांची भाषा नक्कीच बदलली असती. कारण पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांनी परस्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याचं वर्णन, त्याची माहिती, तो इतिहास कॉम्रेड गोविंद पानसरेंनी सविस्तर दिलाय आणि उदाहरणासहित दिलाय. पण ते वाचणं वगैरे खूप आहे, कदाचित एखादी गोळी वगैरे असेल वाचण्याची तर कदाचित ते बरं पडेल भविष्यामध्ये. सोपं गेलं असतं, खाली गोळी अजून सोपं झालं असतं. काय ह्या लोकांवर हसावं. आपल्यासोबत ॲडव्होकेट साम्या आहेत. मला सांगा, हे आमदार म्हणजे कायदे बनवणारे आहेत,